ज्यांनी घेतले त्यांनी थोडं मागे येता का प्लीज रिक्वेस्ट ज्यांनी घेतले त्यांनी थोडं मागे या थोडंसं मागे या सगळ्यांना मागे या प्लीज ज्यांनी घेतले त्यांनी मागे या प्लीज रिक्वेस्ट सर एकदा इकडे बघा या तर एक आहे पोस्टर पाहिलेलं आहे. आता वेळ गाणं सुद्धा पाहिलं आहे, पण आता गाणं एका वेगळ्या रूपात पाहायची वेळ आलेली आहे. अंकुश सर तुमच्यासाठी खास तुमच्या फॅन्सने एक छोटंसं सरप्राईज इथे द्यायचं ठरवलंय. मला वाटतं सगळ्यांनाच सरप्राईज आवडेल, तर आपण आता तिकडे वळूया.
हॅलो हॅलो. खूप भारी, खूप भारी, एकदम धिंगाणा घालणारं गाणं आहे हे. ऐकून मला वाटतं निम्म्या जणांना नाचावंसं वाटलं सुद्धा असेल. पण अंकुश सर खूप छान वाटतंय. आणि मी सांगू इच्छिते की विचार करा, ज्या फिल्मच्या प्रोडक्शनने त्याचा ट्रेलर लॉन्च करण्यासाठी इतका छान व्हेन्यू बुक केला असेल, इतकं काय म्हणतो आपण की पोलीस स्टेशनमध्ये आपण ट्रेलर लॉन्च करू अशी संकल्पना आकारात आणली असेल, तो सिनेमा कसा असेल पाहण्यासाठी खूप एक्साइटिंग गोष्टी असणार आहेत त्यामध्ये. आपण पुढे बोलूया. आता हे जे गाणं आहे ते ज्यांनी म्युझिक दिलंय अनिरुद्ध निमकर यांना मी विनंती करेन त्यांनी कृपया स्टेजवर यायचंय. आणि हे गाणं ज्यांनी लिहिलंय जयदीप मराठे यांनाही मी विनंती करेन की त्यांनी कृपया मंचावर यायचंय. या गाण्यात एक सरप्राईज होतं, कोणाला कळलं का? माहिती असेल बऱ्याच जणांना. त्या सरप्राईज बद्दल आता आपण बोलूया. जयदीप सर प्लीज कम. कुठे? अच्छा नाही, ओके, हरकत नाही. ज्या सरप्राईज बद्दल मी बोलतेय तोच पहिला प्रश्न असणार आहे माझा. अंकुश सरांना कसं कन्व्हिन्स केलं या गाण्यासाठी तुम्ही की त्यांनी गावं, त्यांनी या गाण्यात त्यांचं योगदान द्यावं? हे त्यांना माहित नव्हतं. हे माझ्याकडे सरप्राईज त्यांना द्यायचं होतं. स्टुडिओला गेलो आम्ही, त्याच्यानंतर रेकॉर्डिंग चालू होती. दादाने बोललो, दादा तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे, हा पार्ट तुला गायचंय बरोबर. तुझं अरे बाबा मी कसं गाऊ, मी कधी गायला, मी कधी बेसूर आहे वगैरे नाही, तू गाऊ शकतोस. आणि तोडलं केलं आम्ही अटेम्प्ट. गाण्याबद्दल अजून काय सांगाल? म्हणजे गाण्याची प्रोसेस असू दे, लिखाण असू दे, कारण आता इथे जयदीप आलेले नाहीये, त्यामुळे अशा एका डॅशिंग सिनेमामध्ये असं एक कटिंग गाणं असावं असा जेव्हा विचार आला होता तर त्याची प्रोसेस ऐकायला आवडेल आम्हाला. प्रोसेस अशी होती की मला एक ब्रीफ आलेला की गाणं वाचलं पाहिजे, पॉप्युलर सॉन्ग बनवायचं आपल्याला. तर त्याच्यामध्ये आणि धिंगाणा हवाय, म्हणजे कल्ला हवाय सगळा, कारण एकच गाणं आहे फिल्ममध्ये आता. तर असं पाहिजे की ते वरती उठवलं पाहिजे त्या गाण्याने फिल्मला. तर माझ्या डोक्यात आलं धतड ततड असं चालू होतं, कारण रिदम मी जेव्हा बनवला तो रिदमचा साऊंडच तसा आहे, धतड ततड धतड ततड धतड. मी बोललो वाय नॉट धतड ततड. तर मी जे बोललो धतड ततड या शब्दाला घेऊन आपण जर गाणं कॅरी केलं पुढे तर कसं वाटेल. तर त्यांनी केलं, छान झालं आणि म्युझिक पण छान झालं. तुम्हाला आवडतच असेल. खूप खूप सुंदर. आणि मगाशीच मी म्हटलं की ही फिल्म बऱ्याच गोष्टींनी पहिल्यांदा काहीतरी करते. जसं प्रोडक्शन झालं, डिरेक्शन झालं, अंकुश सरांचा पहिला पोलिसी फाक्या अनुभवायला मिळणार आहे, तसंच पहिल्यांदा आम्ही त्यांना हे गाणं गाताना सुद्धा ऐकणार आहोत. सो थँक्यू सो मच, इतकं छान गाणं आम्हाला दिलं. आणि आता मला वाटतं ते दणक्यात वाजेल यापुढे. सगळी मे महिन्यातली लग्न या गाण्यावर होतील यात काही 100% गणपती पण. थँक्यू सो मच. मी तुम्हाला बसण्याची विनंती करेन. यानंतर आता अर्थात आपण ज्या गोष्टीसाठी इथे जमलो आहोत तो चित्रपटाचा ट्रेलर आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर मी सगळ्या कास्टला इथे बोलावणार आहे, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपण चित्रपटाबद्दल अधिक. पण आता त्याआधी बघूया ट्रेलर. ते म्हणजे काय ते आता मला जाणून घ्यायचं आहे अंकुश दादाकडून. अंकुश सर प्लीज कम, प्लीज या. एका टाळा होते जोरदार. खूप विचारायचं सिनेमाबद्दल. पण पहिला प्रश्न, सिनेमाचं मी म्हटलं आता की आमचं हे झालं ट्रेलर बघून, तुमचंही झालं असेल, पण अर्जुनचा अँगर इश्यू जो आहे तो नेमका काय आहे ते मला आता जाणून घ्यायचं. मी एक दमदार डायलॉग ऐकलाय. जवळच्या मित्रांनी हेच सांगितलं की हे गाणं तुझ्याकडे बघूनच लिहिले असं दिसते. मला पहिल्यांदा थँक्स म्हणायचं ह्या सगळ्या टीमला, आता माझे समोरची बसली सगळी टीम, त्यातले प्रोड्युसर असतील, डिरेक्टर असतील, सगळी एडिटर असेल, म्युझिक डिरेक्ट बॅकग्राऊंड करणारे असतील, हे सगळे नॉन महाराष्ट्रीयन आणि त्यांना मराठी फिल्म करायची ही एक खूप मोठी गोष्ट मला त्यांच्याकडून जाणवली आणि मला ती खूप आवडली. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्यामध्ये इंटरेस्ट घ्यावा, कारण हे महाराष्ट्रात राहून त्याची भाषा वेगळी असून सुद्धा ते प्रयत्न करतात की एक मराठी आणि चांगली आणि मोठी फिल्म करा. आणि सगळ्यांनी त्या पद्धतीने प्रयत्न केले याचं मला कौतुक वाटतं. म्हणजे या फिल्मचा भाग म्हणून मला असं वाटतं की या फिल्ममध्ये मी कास्टिंग डिरेक्टर पण, म्हणजे हे सगळे कास्टिंग आहे ते मी केले, कारण ह्या लोकांना ती माणसं बघून माहिती आहेत. हिंदी फिल्ममध्ये काम केलंय, मराठी फिल्ममध्ये काम केलंय, सिरियलमध्ये काम केलं असेल, पण ह्यांना कास्ट या रोलसाठी करावं हे त्यांच्या लक्षात नाही होतं. ते काम मी केलं. त्यामुळे मला इतकी मजा आली की एकतर नंदू सरांसमोर काम करणं खूप वर्षापासूनचं स्वप्न होतं. जेव्हा मी एकांकिका करायचं तेव्हा मुंबईचे कावळे वगैरे एकांकिका वगैरे बघितले, तेव्हापासून मी त्यांना असं किंवा किशोर कदम असतील त्यांच्यावर मी एक फिल्म केली होती, पण असं बनवून काही झालं नव्हतं माझं.
राजेश सरांचं मी कौतुक करेन, कारण मी त्यांची वेब सिरीज बघितली, मी वेडा झालो होतो. मी त्यांना म्हटलं ते काय काम केलं सर तुम्ही, किती कमाल आहे. आणि कमलाकर बरोबर मी आधी काम केलंय, सिरियल्स वगैरे केलेले आहे. मला त्यांचा कॉमेडीचं टायमिंग मला माहिती आहे. आता सुद्धा त्याची एक नाटक चालू आहे, श्रीमंत दामोदर पंत, त्याच्यात ते काम करतात, खूप अप्रतिम काम करतात, खूप चांगलं करतात. चांगलं ही फिल्म आहे ना, मला असं वाटतं की खूप वेगवेगळ्या पद्धतीने खूप स्ट्रगल करत इथपर्यंत पोहोचले. आणि आज हा दिवस बघतोय आपण, म्हणजे आम्ही सगळे प्रत्येक क्षणाला काही ना काही झगडतोय छोट्या छोट्या गोष्टींसाठी. टीजर असेल, ट्रेलर असेल, पोस्टर असेल, छोट्या गोष्टी असतील, सगळे कॅरेक्टर शोधून आणणं. आजही मला असं वाटतं की हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी सगळ्या टीम मधल्या मेंबर्सचं मी समजतो हे आशीर्वाद आहे की आज इथपर्यंत आले. आता 9 तारखेला ती फिल्म प्रदर्शित होते. एक वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे सगळ्यांनी, आणि मला खात्री आहे फिल्म बघितल्यानंतर तुम्हाला नक्की आहे. पण जसं मी अगदी सुरुवातीला म्हटलं होतं की खरं तर ही अपेक्षा आम्हाला खूप आधी होती की तुमच्यासारख्या कलाकाराने एक डॅशिंग पोलीस साकारावा. तर अर्जुन पर्यंत तशी काही संधी आली नाही की तुम्ही वाट बघत होता चांगल्या फिल्मची? मी एका फिल्ममध्ये केलं होतं इन्स्पेक्टर चालून, पण ती फिल्म काही लोकांपर्यंत पोहोचली नाही. पण त्यानंतर मी वाट बघत होतो काहीतरी करायचं. शाहीर केल्यानंतर माझी खूप इच्छा झाली होती की आता एखादं डॅशिंग रोल करूया, ऍक्शन, ज्याचे डायलॉग्स असतील आणि डायलॉग्स ऐकून लोक टाळ्या वाजवतील, शिट्या वाजवतील. आणि त्यानंतर ही फिल्म माझ्याकडे आहे. मी चॉईस प्रोड्युसर आणि डिरेक्टरना दिली होती की ही गोष्ट करायची का ही गोष्ट करायची. तर त्याच्यावर भूषण पटेलचं एक्सपिरियन्स माणूस आहे, हिंदीमध्ये काम केलेला माणूस आहे, त्यांनी मला सांगितलं की ही करूया, ही कमर्शियल फिल्म आहे. तर मी म्हटलं तुम्ही म्हणत असाल तर नक्कीच चांगली आहे, म्हणून मी हे करायचं ठरवलं. आणि मला माहिती होतं की ह्याच्यात जे मी कॅरेक्टर करतोय त्याच्यामध्ये डायलॉग्स भारी भारी डायलॉग्स आहेत. इव्हन बाकीच्या कॅरेक्टरना पण चांगले चांगले डायलॉग्स आहेत. ऍक्शन खूप छान आहे. आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने मराठी फिल्ममध्ये ऍक्शन हवी आहे असं लोक म्हणत असतात, त्या पद्धतीची ऍक्शन या फिल्ममध्ये आहे. नक्कीच. आणि हे खूप सरप्राइझिंग आहे. जेव्हा मी पोस्टर बघितलं होतं तेव्हापासून प्रतीक्षा होती कधी एकदा सिनेमा भेटीला येतो आणि जो 9 तारखेला आता येणार आहे. आता मी तुमच्या सहकलाकारांना, या चित्रपटातल्या इतर कलाकारांनी मंचावर बोलवते. नंदू सर प्लीज कम ऑन स्टेज. अक्षया प्लीज ये. माझी खूप छान सोशल मीडिया मैत्रीण पहिल्यांदा भेटलं. सर प्लीज या. राजेंद्र सर, कमलाकर दादा, मला आता एवढीच कास्ट दिसते, याच्यामध्ये व्यतिरिक्त 20-22 झाले. आणि ज्यांनी हा वेगळा भार उचललाय डोक्यावर वेगळ्या भूमिकेचा, ते नाहीये आज खरं तर. पण नक्की त्याचं काहीतरी इम्पॉर्टंटच कॅरेक्टर असणार आणि त्याचा आवाज मला वाटतं ट्रेलरच्या सुरुवातीपासूनच आपल्याला ऐकायला येतो. मला सुरुवात करायची कमलाकर दादा आणि राजेंद्र सरांपासून की पोलीस खात्यात तुमचं पेन्शनचं वगैरे बोलणं झालंय की नाही? नाही, याला सुरू पण आहे पेन्शन, आणि तो सिनियर असल्यामुळे तो आधी बोलतो. पेन्शन पोलीस सुरू खात्यात झालं. पेन्शनची बोलणी झाली की नाही? कारण कितीतरी प्रोजेक्ट्स मधनं आम्ही तुम्हाला या भूमिकांमधून पाहिले, पण प्रत्येक वेळेला वेगळेपणा टिकवणं हे माझ्यासाठी मला वाटतं खूप चॅलेंजिंग असेल. आता जे बघतोय ते फारच वेगळं आहे. कारण कॉमेडीमध्ये जेव्हा आपल्याला थोड्याशा कॉमेडीमध्ये किंवा त्या गोष्टींमध्ये आपल्याला पोलीस साकारायचा असतो तेव्हा त्याला वेगळे पदर आपल्याला द्यावे लागतात. या सिनेमाच्या या भूमिकेविषयी तुमचा एक्सपिरियन्स ऐकायला आवडेल. कॉमेडी म्हणून मी बोलतो आधी. ऍक्च्युली लिहिलं खूप छान होतं, आणि जसं अंकुश म्हणाला की हे जवळजवळ सगळं कास्टिंग त्यानेच केलं होतं. त्याच्यामुळे या निमित्ताने अंकुशचे खूप खूप आभार की त्याने माझ्यावर विश्वास ठेवला. आणि आय थिंक भूषण सर होते की काय करायचं तेवढंच सांगत होते, त्याच्यामुळे फार सुटायला मिळत नव्हतं. आणि याच्यात सगळ्यात मोठी कसरत ही होती की जे लिहिलंय तेवढंच पाठ करून बोलायचं होतं, एक्स्ट्रा काही बोलायचं नव्हतं. त्याच्यामुळे ते करताना खूप मजा आली. आणि इनोसंट कॅरेक्टर आहे, त्याच्यामुळे मला फार ऍक्टिंग करावी लागली नाही, कारण मी मुळातच इनोसंट आहे. त्याच्यामुळे मजा आली. आमचे प्रोड्युसर्स खूप छान काळजी घेतली आमची त्यांनी, त्याच्यामुळे खूप मजा आली. आणि तीच मजा तुम्ही 9 मेला अनुभवाल अशी अपेक्षा आहे. सर, मला आठवतंय तरुण तुर्क म्हातारे अर्थ या नाटकामध्ये तुम्ही जे आता कॅरेक्टर हे नाही तर ते नाही तर ते ती जी गंमत आहे ती त्या नाटकात एकदा अनुभवायला मिळाली होती मी पाहिलेल्यापैकी, आणि त्यानंतर आता ती तुमच्याकडून पाहायला मिळते. तर असं काही संदर्भ नसणाऱ्या गोष्टी जेव्हा बोलायच्या असतात तेव्हा किती गंमत येते? खूप खूप गंमत येते. कधी कधी मी ऍडिशन्स किती असतात? नाही, मी जसं म्हणालो जेवढं लिहिलं होतं तेवढंच मी बोललोय. आणि मी मुळात ऍडिशन न घेणारच कलाकार आहे, त्याच्यामुळे जेवढं ठरलंय तेवढंच बोलतो मी. त्याच्यामुळे फक्त तो घरून लिहून पण मजा आली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं अंकुश म्हणाला, किशोर दादा आहेत किंवा नंदू दादा आहेत यांच्याबरोबर काम करणं किंवा राजू आहे, खूप वेगळी मौज होती. अंकुश होता,
कारण यांच्याबरोबर काम करताना ना खूप एकतर ते सगळे खूप इझी करतात समोरच्या ऍक्टरला. आणि कसं असतं की माझं नेहमी असं म्हणणं आहे की आपण ज्यांच्याबरोबर काम करतो त्यांच्यातलं काहीतरी आपल्याला झिरपत असतं. त्याच्यामुळे हीच लोक आहेत ज्यांच्यातलं माझ्यात थोडंफार काहीतरी झिरपले, त्यांच्याबरोबर काम करण्यात खूप मजा आली. आणि तीच मजा तुम्ही 9 मेला अनुभवाल अशी अपेक्षा आहे. कारण आम्हाला फिल्मबद्दल फार काही बोलायचं नाही असं सांगितलेलं. सकाळी आल्या सांगितलं त्यांना हे एवढंच बोलायचं, एवढ्या पुढे बोलू नका, नाही तर सस्पेन्स सगळं बाहेर पडेल. राजेंद्र सर, तुम्ही काय सांगा? नमस्कार, मी पहिल्यांदा पोलीस इन्स्पेक्टर करतोय. कोणाचा विश्वास नाही बसत या चित्रपटात पहिल्यांदा मी या अर्थाने म्हणालो कारण प्रत्येक वेळेला इन्स्पेक्टर करताना मी तोच विचार करतो की मी पहिल्यांदा करतो. असा मी विचार करेन तर काहीतरी वेगळं करेन, अदरवाईज क्राईम पेट्रोलचे एपिसोड कंटिन्यू राहतील. तसं नाही करायचंय मला. मी ऑफिसला गेलो तर मला सांगितलं आधी इन्स्पेक्टरचा आहे, म्हटलं परत तेच कपडे, ठीक आहे. गोष्ट ऐकल्यानंतर म्हटलं नाही मी करणार. खूप छान कॅरेक्टर आहे माझं, स्ट्रिक्ट आहे, पोलीस स्टेशनचा इन्चार्ज आहे आणि हे सगळे माझ्याकडेच असतात आणि काहीतरी जी चोरी दाखवली आणि हे घटना घडतात आणि त्याच्यावरती पुढचा सिनेमा आहे अख्खा. पण आम्ही मजा केली, एन्जॉय केलं शूटिंग. असं नाही झालं कधी की अरे कॉल टाईम मला परत जायचं त्या पिक्चरला, असं नाही झालं. कारण ऍज अ टीम वर्क आम्ही सगळे खूप छान होतो. भूषण सरांचं विशेष कौतुक की त्यांना जर का काही सांगितलं तर त्यांनी असं कधीच नाही सांगितलं जो मैं कर बोल रहा हूं वो कर, असं नाही केलं. तर थँक्यू व्हेरी मच सर, लव यू फॉर दॅट. आणि ऐकून घेतलं त्यांनी, सजेशन असतील ते ऐकले, त्यांनी आम्हाला करायला दिलं तसा तेवढा फ्री हँड दिला. आणि आमचे निर्माते विक्रम सर आणि गुरु सर वेळच्या वेळेला पेमेंट केले सगळ्यांचे. फोन करावा लागला नाही की अरे सर पेमेंट नाही आहे, असं नाही झालं. जेवण खाणं सगळं उत्तम प्रोडक्शन हाऊस, त्याच्यावरती 100 200 मार्क देईल मी त्यांना. आणि ऍज अ टीम आम्ही खूप छान मेहनत घेऊन हा एक सिनेमा केलाय. जसं नंदू सरांबरोबर बरोबर काम करायचं होतं मला त्याच्याबरोबर, इज अ व्हेरी सिनियर ऍक्टर. किशोरदादावर मी केलंय काम आणि ह्याच्यावर मी पहिल्यांदा काम करतो. पण खूप छान फिल्म आहे. 9 मेला नक्की बघा, सौहार्द कुटुंब जाऊन बघण्यासारखी फिल्म आहे. सस्पेन्स थ्रिलर आहे, मजा येते मला. थँक्यू. नंदू सर, मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. एकतर तुम्ही नेहमीच वर्सटाईल भूमिका करता. मी तुम्हाला आल्यालाच म्हटलं की तुमची प्रत्येक भूमिका मला आवडते. या सिनेमामध्ये तुम्ही पोलीस करताय, पोलीस इन्स्पेक्टर करताय, तर मुळात कथा ऐकल्यानंतर किंवा जी कास्ट आहे ती ऐकल्यानंतर तुमची रिॲक्शन काय होती? सगळ्यात आधी मी कास्टिंग डिरेक्टरला धन्यवाद. मला माहित होतं, मला वाटत होतं की ते मला ओळखतात, त्यांनी मला कास्ट केली की काय, पण यांनी सजेस्ट केलंय ना. पण खरंच मला एक चांगली गोष्ट अशी वाटली की मगापासून बोलण्यात येत होतं की या टीमच्या, मराठी फिल्मच्या मागे बहुतेक सगळी टीम हिंदी क्षेत्रात काम करणार आहे. आणि मला त्याच्यामुळे म्हणजे आता मी त्याचा काही भाग बघितला चित्रपटाचा, तर मला हे लक्षात आलं की प्रत्येक प्रदेशाची एक भाषा असते किंवा त्या चित्रपटाचा एक कोट असतो. जसं की मराठी फिल्ममध्ये वेगळा एक कोट आहे, त्यांचे त्यांचे वागणं, दिनेश फिल्म वेगळी असते, मराठी फिल्म वेगळी, हिंदीचा आहे. तर मला वाटतं की या चित्रपटामध्ये हिंदी आणि मराठीचं मिश्रण तुम्हाला दिसतं. कारण ते प्रेझेंटेशन जे आहे, कारण भूषणजीचं मला फार कौतुक वाटत. म्हणजे त्यांना एक 5-7 वेळेस मी म्हणतो असं लावून की असा डिरेक्टर मला आता मराठीत दिसत नाही किंवा माझ्या याच्यामध्ये आला नाही संपर्कात. पण हवा तेवढा शॉट घेणारा दिग्दर्शक मला. कारण की मी 1-2दा फंबा चालू नाही फंबा नाही वो नाही झाला खाली येत नाही सगळं येत नाही. आणि जास्त नाही की तुमचं हे एवढं कुछ नाही करणार. तर असा दिग्दर्शक मला खूप विसरतो. हे त्याला कौतुकाला गंमत वाटली त्याच्याकडे. आणि मला तर आपल्या मराठीमधल्या ना, आता आपल्याकडे काही म्हणून घेत, पण हे सगळेजण स्वतःच्या खांद्यावर फिल्म पेरू शकतील असे काम. कॅरेक्टरमध्ये छोट्या छोट्या करतात कामं, पण आज जर त्याला लीडमध्ये घेतलं आणि त्यांनी जर काम केलं तर माझं असं सदैव म्हणणं आहे, आपली सगळीच टीम मराठीमध्ये की ते एकटा कॅरी करू शकतील अशी आपली कलावंत म्हणजे. आणि ती अशी सगळेजण छोट्या छोट्या कॅरेक्टर्समध्ये आणि अख्खा प्रोजेक्ट तुमच्यासमोर घेऊन येतात. तर मला वाटतं अजून परवडी काय असणार आहे प्रेक्षकांना. अक्षय, तुझ्याकडे येईल मी. मगाशी मी गमतीने म्हटलं की आपण सोशल मीडिया फ्रेंड्स आहोत, तर आता आपण तिकडेच भेटलो, रिॲक्ट झालं. आज पहिल्यांदा 1 to 1 केलं आपण, पण तुझं काम मी नेहमी बघत आलेले आहे. आणि दुसरा सिनेमा तुझा मराठीतला कसं तर, पण तो सुद्धा ब्रेक अंकुश दादासोबत. तर हा एक्सपिरियन्स पहिल्यांदा ऐकायला आवडेल मला.
नमस्कार सगळ्यांना. माहित नाही का पण स्टेजवर आल्यावर माझ्या पोटात खूप मोठा गोळा येतो आणि मला अजूनही त्याच्या मागचं कारण कळलं नाहीये. पण येस, एकतर खूप छान विषय आहे फिल्मचा. खूप चांगली फिल्म केली आणि सगळ्यांनी खूप मेहनत केली आहे. मी खरंच अंकुश सरांना थँक्यू म्हणेन. जसं सर म्हणाले की कास्टिंग केलं होतं, पण मी खूपच छोट्याशा फिल्मचं काही बॅकग्राऊंड नसलेल्या घरातून येते आणि मी सिरियलच केल्या, छोटे मोठे काम करत करत इथपर्यंत आले आणि अंकुश सरांनी इतकी मोठी संधी दिली. मला वाटतं ह्याच्यापेक्षा मोठं सुदैव काहीच नाहीये. भूषण सरांसोबत माझी पहिली म्हणजे सरांसोबतचा माझा एक्सपिरियन्स, आमचे डिरेक्टर आहेत ते, आणि सर मला आत्ताही ती गोष्ट आठवते की सर कायम म्हणाले की जितना कम करोगे स्क्रीन पे उतना वो ज्यादा उठ के दिखेगा. आय एम शुअर हे मला तरी आम्ही सगळ्यांच्याच लक्षात असलेली गोष्ट आहे आणि मी खूप शिकली आहे सगळ्यांकडून. आमचे प्रोड्युसर्स खरंच जसं सर म्हणाले की त्यांनी खरंच खूप काळजी घेतली आणि खूप सपोर्ट केलाय सगळ्याच बाबतीत. सो मी सगळ्यांना थँक्यू म्हणते. स्पेशली सगळे जे कास्ट अँड क्रू आहेत त्यांनी सगळ्यांनी खूप मेहनत केली. माझी खरंच खूप इच्छा आहे अँड आय रिअली वॉन्ट की यू ऑल जस्ट गो टू द थिएटर्स अँड एक्सपिरियन्स इट. थँक्यू. सगळ्यांनाच मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या आयुष्यातला पोलिसी अनुभव म्हणजे पोलिसांकडून तुम्हाला कुठलाही आलेला एक अनुभव मला इथे ऐकायचा आहे. खूप असतील मला माहितीये, पण त्यातला एखादा निवड तो ऐकवायला आवडेल. सर तुमच्याकडे खूप एक्सपिरियन्स आहे प्रत्येक एपिसोड. मी अनुभव सांगेनच, पण मला असं वाटतं की या टीममध्ये काही लोक आहेत ज्यांच्याबद्दल मला फक्त बोलायचं. संदीप दंडवते आपले रायटर म्हणजे एकांकिका स्पर्धेमधून आलेला मुलगा नगरचा आहे आणि अचानक एका फिल्मच्या निमित्ताने भेटला आणि मग त्याच्याकडनं मी फिल्म लिहून घेतली. एक लिहिली, मग दुसरी लिहिली, दुसरी झाली, मग तिसरी लिहिली. आज चौथी फिल्म तो माझ्यावर लिहितो. म्हणजे साडेमाडेतीन जी फिल्म आहे जी मी डिरेक्ट करतोय ती त्याने लिहिली आहे. नो एंट्री, पुढे धोका आहे, परत येणार, ती पण त्यांनी लिहिली आहे. महादेव नावाची फिल्म ज्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असेल, मी अनाऊन्स केलं होतं, ती देखील त्याने लिहिली. तर मला सांगावं असं वाटतं की एक खूप चांगला रायटर आपल्या इंडस्ट्रीमध्ये भेटला. सुनील सिंग आहे, खूप वर्षापासून हिंदी फिल्मचं बॅकग्राऊंड आणि हे करत आले, साऊंड डिझाईन करत आले आणि आता ह्या मराठी फिल्मचं ते तुम्ही ऐकताय प्रत्येकाचे सोलो म्हणजे मला वाटतं राजेश सरांची जी एंट्रीचा शॉट आहे त्याला जे म्युझिक वाजले ते कमाल म्युझिक वाजले. तुम्हाला फिल्म बघितल्यानंतर कळेल की काय केलं आहे सुनील सर. सर थँक्यू सो मच. आता ते मनसूरभाई नाही आहे तिथे, जे एडिटर आहेत, खूप कमाल पद्धतीने त्यांनी एडिट केलं. सो पोलिसांबद्दल मी काय सांगणार, मी जिथे राहतो भोईवाडा किंवा परेल, तो माझा सगळा सराउंडिंग तो पोलिसांचाच आहे. सगळे मित्र पोलिसच आहेत. माझ्या समोर म्हणजे त्यांचे जे वडील होते ते पोलीस होते, त्यांची मुलं देखील पोलीस झाल्यानंतर देखील ते माझे मित्र आहेत अजूनही. सो माझा आणि त्यांचा कनेक्ट खूप चांगला आहे आजपर्यंत, म्हणून आजपर्यंत मला त्यांनी पकडलं नाही, पण आज तो अनुभव पण मी घेऊन टाकला. मी हैदराबादला एका शूटसाठी चाललो होतो. अगदी सुरुवातीचे दिवस असतील, मला वाटतं 25-1 वर्षापूर्वीची तरी नक्कीच ही गोष्ट आहे. आणि त्यावेळेस तिकीट जवळ बाळगावं लागायचं ट्रेनचं. ट्रेननी जायचे याला हैदराबाद. आणि माझं तिकीट घरी काय घाईमध्ये, आणि मी ट्रेनमध्ये चढलो, बसलो आणि मग मला सांगितलं की नाही, तुम्हाला पैसे परत भरावं लागतील सगळे. म्हणजे अहो तिकीट आहे माझं, हेच आहे, काय त्याच्यात दुसरं कोणी येणार का मला सांगा. जे काही आमची चर्चा झाली त्याच्यावर त्यांनी ऐकलं नाही. माझ्या खिशात त्यावेळेस ते काही 1000-1200 रुपये तिकीट होतं. ते भरल्यानंतर माझ्याकडे पैसेच उरले. म्हणजे मी इकडून तिकडून काढून ते सगळे तिकीटाचे पैसे भरले आणि मग रात्री जेवायचा प्रश्न, त्याचा जेवण नाही. ही सगळी जी बडबड होती ती सगळ्या डब्यामध्ये झाली होती. त्यांचं तिकीटच राहिलं वगैरे, काहीतरी ऍक्टर म्हणते आणि त्यांना जायचं होतं. ती चर्चा सगळ्यांनी ऐकली आणि नंतर मग जेवायचा मला प्रश्न, म्हणून मी काही जेवायची ऑर्डर दिलीच नाही आणि वर जाऊन झोपलं. म्हणजे आता सकाळी तिथे गेल्यानंतर काय बघायचं आपण बघू. तितक्यात मेन टाइम पोलिसाला ते कळलं. याच्यामध्ये होता कंपार्टमेंटमध्ये रात्रीचे पोलीस हिंडतात. त्यांनी मला उठवलं, तुमचं काय तिकीट हरवलं आणि पैसे सगळे संपले. म्हटलं हो ते असं झालं गोळ मला. कारण ते सोलापूरला एक माझे मित्र आहेत, ते मला पैसे आणून देतील, काळजी नाही करू, मी जेवण सांगितले माझ्याकडे तुम्ही जेवा. तर मला वाटतं की हे त्यांना त्यांच्या कानावर गेले की माझ्याकडे जेवायला पैसे नाही. तर त्यांनी एवढी घेऊन की मी तुला जेवू लागतो, तो काय असं होणार आहे. तर हा एक माझा छान पोलीस बद्दलचा अनुभव आहे. बापरे किती काय मला काही सुचत नाही.
मी थोडा वेळ बरं एवढं तरी म्हणाले का आई की झोप ना तर पोलीस येतील एवढं तरी झालंय काय विषय मी मर्डला क्रायपेटोचं शूटिंग करत होतो आणि मी असं कॉस्ट्युम मध्ये होतो. गाडी टर्न मारून येणार होती, म्हणलं थांब मी आहे पुढं, मी थांबतोय. मी थांबतो आणि बुलेटवरती एक पोलीस इन्स्पेक्टर गेला, ती बघितला गेला, ब्रेक मारला, परत आला, परत राऊंड मधून गेला, 2-3 राऊंड मारले. शेवटी तो आला चौथ्यांदा गाडी स्टँड लावली. सर मी का बोललो पोलीस, आपण कुठल्या पोलीस स्टेशनला एकत्र काम केलं? नाही मी पोलीस नाही, मला माहिती आहे. आपण कुठल्या पोलीस स्टेशनला होतो ते मला सांगा. मी 3 वेळा राऊंड मारला. मी विचार करतोय तुम्हाला आपण कुठले तरी काम केलं पोलीस स्टेशनला. कुठलं पोलीस स्टेशन? म्हणजे अहो मी खरा इन्स्पेक्टर नाहीये, मी क्राईम पेट्रोल मधला इन्स्पेक्टर आहे. हो काय वाटत नाही? नाही, माझ्याबरोबर कधी असा काही किस्सा घडलेला नाही, पण मी इतक्या वेळेस इन्स्पेक्टरचा रोल केले ना की आता माझ्यावरती पोलीस केसही होऊ शकत नाही. खूप 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 कमाल एक्सपिरियन्सेस आहेत तुमचे आणि यापैकी बरेच चांगले वाईट छान अनुभव वगैरे या चित्रपटातून सुद्धा पाहायला मिळतील याची मला नक्कीच अपेक्षा आहे. आणि सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद करते, तुम्ही इतका छान प्रोजेक्ट आमच्यासाठी घेऊन आलेला आहात. मी आता विनंती करेन की सगळ्यांनी फोटोसाठी कृपया इथे यायचंय आणि फोटो झाल्यानंतर आपण मीडिया 1-to-1 करू शकतो इथे इथे. सो फोटोसाठी मी प्रोड्युसर्सना डिरेक्टर्सना विनंती करेन की त्यांनी कृपया यायचंय. सर प्लीज या. मीडियावाले पण तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आणि शांतपणे सगळं कव्हर करताय त्याबद्दल आमच्या टीमच्या वतीने मी तुमचे सगळ्यांचे आभार. खूप आभार. फोटो घेऊ शकता तुम्ही आता, मी टीमला बोलवते. हे करतोय शूट मधून शूट चालू चालू तुमचं योगामध्ये थक्की ना चालू आहे. प्रश्न आहेत कोणाचे? बोला ना सर. नमस्कार. ओळखतोय. धन्यवाद. खरंच खूप सुंदर असा ट्रेलर आमच्या मीडियासाठी खरंच खूप चांगला असं होतं. विज्युअल्स होते. सुरुवातच की कास्टिंग सगळी मी केली आहे. तर अपूल चौधरी इन फ्युचर आम्हाला अभिनेता लेखक किंवा त्याच्यानंतर कास्टिंग डायरेक्टर म्हणून सुद्धा बघायला मिळतील. मला आवडेल. म्हणजे मला असं वाटतं की ना प्रत्येक रोलसाठी माणूस आपल्या डोळ्यासमोर तयार होतो आणि मला वाटतं संदीपने लिहिल्यानंतर ते डोळ्यासमोर माणसं दिसायला लागली आणि प्रत्येक वेळेला आम्ही ऑप्शन नाही शोधतो की बा हे आहे समोर आले दुसरं डोळ्यासमोर आले हे नाही म्हणत तर ते दुसऱ्याला चूज करू असं अजिबात डोळ्यासमोर आलं. आणि मला असं वाटतं तुम्ही फिल्म बघितल्यानंतर नक्की म्हणाल की प्रत्येक जणांनी 100% काम केलं. दिसण्यापासून, वागण्यापासून, बोलण्यापासून, ऍक्शनपासून, रिॲक्शनपासून सगळ्या बाबतीत. म्हणजे मला असं वाटतं की मी आणि सगळी मी नेहमी बोलत राहायचो की बाबा हे कसं काय जळून झालं, हे कसं काय जळून. मी अक्षरला एका सिरियलमध्ये बघितलं होतं आणि एका ऍक्शन रोलमध्ये बघितलं होतं. तिने कोणाच्या हिरोच्या कोणाच्या कानाखाली मारली त्याचा एक प्रोमो होता. मी तिला बघितलं होतं की फिल्मची ऍक्ट्रेस आहे असं मी डोक्यात ठेवलं होतं. फक्त तो जो एक ग्लिम्स माझ्या डोळ्यासमोर ना त्यासाठी मी तिला शोधून काढणार, तिला मी कॉन्टॅक्ट करून म्हटलं की असंच आहे. त्याच्यावर माझे प्रोड्युसरचं मी आभार मानतो की बाबा जनरली असं होतं नाही कोणती नोन फेस घ्या, कोणती चांगली हिट असलेली हिरोईन घ्या असं वगैरे होतं. पण आमच्या प्रोड्युसरकडनं एवढं झालं आपको वगैरे लग्न आहे ना होईल बा करते. आणि मला असं वाटतं की ह्या पद्धतीनेच काम व्हायला पाहिजे. प्रत्येकजण ज्या ठिकाणी तो शोभून दिसतो ते कास्टिंग व्हायला पाहिजे. आणि मला आवडेल प्रत्येक वेळेला की बाबा तू काम कर, तू काम कर, तू काम कर. मैं आपका थोड़ा सा जवाब दे दूं. अगर अगली फिल्म में अगर कुछ मना कर देता है मुझे, मैं कास्टिंग के लिए डेफिनेटली आई वुड रिक्वेस्ट. मी मगाशी जसं म्हणालो की समोर मी बघितले त्या मुलांबरोबर मी क्रिकेट खेळलोय, मॅचेस खेळायला जायचो, सगळे एकत्र असायचो आणि त्यांना जे काही प्रॉब्लेम्स होते तेही मला माहिती आहेत आणि त्यांना काय आनंद आहे तेही मला माहिती आहे. की मी स्वतः अनुभवलंय की सण असेल तर त्यावेळेला कधी त्यांना सुट्टी नसायची. त्यांची जी मुलं आहेत जी माझे मित्र आहेत ते नेहमी म्हणायचे माझे वडील कामावर गेले किंवा त्यांची आई सुद्धा जी पोलीस मध्ये काम करते ती देखील बाहेर असायची. सणासुद्धाला कधीच ते लोक घरी नसायचे आणि त्यावेळेला मी त्यांच्या घरी जायचो आणि आम्ही खेळायचो वगैरे. आणि त्यामुळे मला माहिती आहे मी ह्याच्यामध्ये हे कॅरेक्टर अजिबात असं पकडलं नाही की बाबा त्या लोकांपैकी कोणाचं ते कॅरेक्टर पुढे आम्ही करूया. पण मला असं वाटतं की भूषण सर असेल किंवा संदीप सर
त्या दोघांनी मिळून जे ठरवलं किंवा हे कॅरेक्टर असं असायला पाहिजे ते काढण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. येस सर, बोला. प्रत्येक कलाकाराची पोलीस वर्गात बसण्याची इच्छा असते. ज्यावेळी तो पहिल्यांदा तो आपली ड्रेस अंगावर चढवला आणि आजकाल बघितलं काय तुझ्या लहानपणापासून असतं आपलं की आपल्याला मिलिटरीमध्ये जावं असं वाटतं, नेव्हीमध्ये जावं असं वाटतं, आणि मग पुढच्या वर्षी मग आपल्याला इन्स्पेक्टर व्हावं असं वाटतं, मग त्याच्या पुढच्या वर्षी हिरो व्हावं असं वाटतं. तर त्याच्यामध्ये हे होतं की मला कधीतरी इन्स्पेक्टर व्हायचं होतं आणि कोणीतरी मला सॅल्यूट ठोकेल असं वाटत होतं. पण या फिल्ममध्ये कोणीच सॅल्यूट ठोकलेलं नाही बघा. पण माझी इच्छा पूर्ण झाली. ते तुम्हाला सांगतो खरंच वर्दी का म्हणतात की एकदा ती अंगावर चढवली ना की एक वेगळ्या पद्धतीचा कॉन्फिडन्स येतो की आपण कोणाचं तरी संरक्षण करणार. तर मला असं वाटतं की हे जी गंमत आहे ती मला अनुभवायला मिळाली. तुम्ही वर्दीबद्दल बोलता तर तुम्ही हा पिक्चर खरंच पोलिसांना दाखवणार का? त्यावर एक वेगळाच पहिला टीजर आला आणि माझे पोलीस मित्र जे आहेत सगळे त्या सगळ्यांनी मला फोन केला, एकत्र कॉल केला आणि मला सांगितलं की आम्हाला ही फिल्म बघायची आहे, तुझ्यासाठी आम्ही हिंदामाताला आमच्या घरच्यांसाठी शो लावणार आहे आणि गर्दी करणार का फॅमिलीसाठी. तर मला इतका आनंद झाला, मी हा विचारच नव्हता केला की असं काहीतरी होईल. सर्व कधीतरी चोर पकडायला पण त्यांना मदत करावी. हरकत नाही पकडायला, पण मला असं वाटतं की काय बोलायला खूप सोपं असतं की आपण फिल्ममध्ये बघतो तेव्हा की हे पकडलं ते पकडलं आणि एडिट करून आणि बॅकग्राऊंड म्युझिक टाकून सगळं करत. जसं मी म्हणजे थांब म्हणजे की थांबायचं मारायचं. तर माझ्या एकट्याचं नाही ते कौतुक, माझ्याबरोबर बॅकग्राऊंड करणारं त्यांचं कौतुक, त्यांनी म्युझिक केलं, ते मनसूरभाई त्यांनी एडिट केलं त्यांचं कौतुक. तर ते फिल्मवर दाखवू शकतो पण मी त्याच्यावर काम नाही करू शकतो. मुलाच्या तुम्ही हसाल पण एक दिवस म्हणजे आपली शूटिंग चालू होतं त्याचे फोटो दाखवले होते. तर त्याने एक दिवस अशी मागणी केली की मला इन्स्पेक्टरचा ड्रेस हवा. मला कळलंच नाही. मी दीपाला पण विचारलं की काय त्याचं काय म्हणणं. तो कालपासून मागे लागला की त्याला इन्स्पेक्टरचा ड्रेस हवा आणि तो घालायचा. आम्ही शिवून घेतला त्याच्या मापाचा. माझ्याकडे फोटो मी तुम्हाला पाठवतो. त्यांनी शिवून घेतला, बिल्डिंगमध्ये दिवसभर फिरत होता ते कपडे घालून. दुसऱ्या दिवशी काढून ठेवले तसेच पडून देत आता. पण काय त्याच्या डोक्यात मला अजूनही माहित नाही. पण चांगली गोष्ट मला असं वाटतं की त्यालाही वाटतं काहीतरी. सर असं म्हणत होतं की प्रोडक्शन हाऊस खूप सिन्सिअर आहे पेमेंट करण्याच्या बाबतीत आणि आता मला नवीन कळतं की तुम्ही कास्टिंग डिरेक्टर म्हणून सुद्धा काम. मला वाटलं तू कधी मी वाट बघत होतो तुझ्या प्रश्नात. डबल पेमेंट झालेलं नाही गेले खिशातले उघड, कारण ह्यांना पार्टी द्यावी लागायची ना. आले तर मित्र आहेत माझे सगळे जण. नाही ते नाही. मला असं वाटतं ना काय किती झालं तरी पोस्टरवरून मी दिसतो. तर मला असं वाटतं की माझ्याबरोबरची जी सगळी फळी आहे ना ती देखील असायला पाहिजे, ती चांगली असायला पाहिजे. ती चांगली फळी माझ्यासमोर. मराठी में पूछे मैं चलेगा आपको चाहिए. काम केलं तरी तुम्ही याद घेतला मराठी कलाकारावर काम करताना ऍक्च्युअली पहिल्यांदा इन्स्पेक्टर म्हणून काम करतो कसं वाटतं? जैसे मैंने उनको बताया था एक्टर होता है सर, कौन सी भी भाषा में बोले. और मराठी में जो मुझे एक्सपीरियंस हुआ है, जैसे मैंने कहा पहले भी, बहुत सिंसियरिटी है. नंदू सर हो या कुछ सच ए सीनियर एक्टर ऑल्सो. मुझे ऐसा लग रहा था मैं दोस्तों के साथ काम कर रहा था. कोई उपकार नहीं कर रहा था, कोई चतरा नहीं रहा था कि देखो हम काम कर रहे हैं. किसी ने एक बार बोला भी नहीं कि चलो लंच ब्रेक करते हैं. मतलब ये जो एक्टर सर्कल जनरली करते हैं सारे लोग, अमृता हो या इतने बड़े स्टार, ये ऑलमोस्ट शी इज न्यू, समवन हु बीन हियर एवर सिंस. इट्स बीन अ प्लेजर. बहुत ही मजा आया मराठी एक्टर्स के साथ मुझे. और मैंने सुना था, ये नहीं है कि मैंने नहीं सुना था, बॉम्बे में रहता हूँ, मुंबई में, कि मराठी में एक्टर्स जो होते हैं वो बहुत ही सिंसियर होते हैं. जो क्या मुझे अच्छा लगता है जब एक्टर जो है ना कैरेक्टर बनता है, और ये सारे कैरेक्टर बन गए. कोई भी सेट पे ये नहीं आया कि मैं डायलॉग नहीं याद कर सकता. मुझे डायलॉग याद करने वाला एक्टर चाहिए, तभी एक्टिंग पे काम कर सकता हूँ.
वरना एक्टर डायलॉग बोलते मैं कट करके ओके बोलूंगा. So this was what is very good. Everyone played the character the way I wanted them to play it. सबने ये काम किया, सबने वैसा ही कैरेक्टर निभाया जैसे मैं चाहता था, जैसे मैंने देखा था. Yeah, really big thing. She said that there was some dialogue that she did some mistake or something for someone. But you said okay. So was there a compromise or you said okay? चलो. No sir. You know when you watch a film, जब आप पिक्चर देखते हो, जब भी आप मुझसे बात कर रहे हो, आप मेरी आंखें देख रहे हो कि मेरा मुंह देख रहे हो? लिप्स, आंखें देख रहे हो, आप समझ रहे हो मेरी आंखों से मैं क्या बोल रहा हूँ. तो मैं हमेशा मेरे एक्टर से ये कहता हूँ कि फील व्हाट यू आर सेइंग. फिर आप उसको बोलोगे भी नहीं ना, तो भी वो फीलिंग आ जाएगी. आप समझे? तो गलत बोल भी दिया, लेकिन अगर आपने फील सही किया ना, तो ऑडियंस पकड़ लेगा आपने क्या बोला या क्या बोलना चाहते हैं. तो आपने गलत की जगह सही भी बोल दिया या सही की जगह गलत भी बोल दिया, वो जानते नहीं वो एक्चुअली सही बन रहा है. आप समझे? तो आंखें ठीक बोले, डायलॉग आप जो भी मतलब संदीप बहुत अच्छे डायलॉग देते हैं, लेकिन ये नहीं कि अगर मुझे जो चाहिए शॉट में वो एक्सप्रेशन या वो फीलिंग मुझे मिल गई तो मैं फिर वो वन नहीं लेता, क्योंकि वो बहुत अच्छा है. इसीलिए मला वाटतं जरा चुकीचं इंटरप्रिटेशन झालंय. मी असं म्हणालो की शॉट घेत असताना म्हणजे त्यांना माहिती आहे कुठला शॉट कुठपर्यंत राहणार हे डेफिनेट असलेला डिरेक्टर मला खूप वर्षानंतर मिळाला की एवढंच पाहिजे मला या शॉटमध्ये. त्याचं काय होतं, या अँगलनी पूर्ण घ्या, त्या अँगलनी पूर्ण घ्या, इकडनं घ्या. तर मी दुसऱ्या अँगलनं घेत असताना माझं फंबल झालं. तर त्यांनी सांगितलं तो डायलॉग राहणार नाही, त्याची चिंता करू नका. माझं डेफिनेट आहे की एवढे 2च वाक्य इकडनं राहणार. इतके ते प्रिसाईज होते, अशा अर्थाने मी ते वापरलं. तर मी फंबल झालो म्हणून त्यांनी राहू टोपी था पिक्चर. नहीं पहली है मराठी में भाई, 5-6 हिंदी में की होगी, लेकिन मराठी में पहली है. थँक्यू. आपल्या कुटुंबालाही सांगा. आणि अंकुश सर तुमच्यासाठी स्पेशली माझी रिक्वेस्ट आहे की मी प्रोफाईल पाठवते तुम्हाला. बरं, मला सांगायला आवडेल की 16 मेला मॅडमची फिल्म लागते, एप्रिल मे, आणि ती खूप छान पद्धतीने बघायला मिळते. आणि मला असं वाटतं की सगळ्या ज्यांनी गावी जाणं अनुभवलंय त्या नॉस्ट्रेलियामध्ये जायला तुम्हाला आवडेल अशी ही फिल्म आहे मला असं वाटतं. आणि खूप छान दिसते, खूप छान फिल्म वाटते. प्लीज थिएटरमध्ये जाऊ. 16. थँक्यू खूप खूप धन्यवाद. पाठ केला जाता तुम्ही त्यांना धन्यवाद. सगळ्यांनी जेवून जायचं मी म्हटलं तसं. आणि सगळ्या कास्ट, क्रू, मीडिया, प्रोड्युसर्स, आमचे सगळे जे पाहुणे आलेले आहेत त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. आज तुम्ही इथे आलात, तुमचा अमूल्य वेळ दिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. फक्त कलाकारांचे फोटोज हवे सर, फक्त कलाकारांचा फोटो भेटते का? इथे ते काय डायरेक्ट फ्लॅश सर इथे थँक्यू. बरं और पीछे आ जाओ, और पीछे. अक्षय लाइट घुमा. तो लाईन हाँ बरे करेक्ट. लुक कॅमेरा नाही माहिती नाही. हां सर समोर बघा सगळ्यांनी. लाइट आ गई भाई. एक मिनिट प्लीज, तुमचे कॅमेरे लाईट ऑफ हो. प्लीज थोडासा रिक्वेस्ट. थँक्यू. चला सर इकडे थोडं टाईट. ठीक है. वेट. अभी आप मीडिया के लिए होल्ड प्लीज. सर रेडी. थँक्यू. आता तुम्ही